आलेलो आहे. श्रीगोंदा जिल्हा आहे. सकल पारधी समाज जमलेला आहे. खरोखरच पारधी समाजावर अन्याय अत्याचार झालेला आहे. तर जमीन दाखवून फसवणूकच्या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया. काय बोलणार आहे आपण, काय काय सविस्तर काय माहिती देणार आहे आपण? मी सुनीता भोसले, राहणार घारगाव. हे नितीन बाळासाहेब आव्हाळे यांनी आम्हाला भूमी नेता आम्ही वाटा करून खातोय, काम करून खाणारे आम्हाला लालच दिली की तुम्हाला आम्ही शेती देतो, जमीन घेऊन देतो, तुम्हाला राजूरपून जाऊन तुम्हाला जमीन मिळवून देतो, तुम्ही माझ्या संग या, तुम्ही माझ्या संग चला. म्हणून आम्हाला आशा लागली. वारंवार राजूरला गेलो, साहेबाला पैसे दिले, आमच्याकडून ती बी घेत राहिले. सरोदे साहेबाला 2022 सालापासून आमची त्यांची ओळख लागली. आम्ही पैसे वावराच्या आशाने, आम्ही पैशाच्या आशाने त्यांना पैसे देत गेलो जमिनीच्या आशाने. आणि मग त्यांनी काय केलं, घेत राहिले. मग ती नाही झालं, ही तो घेऊन देतो. लोकांच्या जमिनी दाखवून आमच्याकडून पैसे घेऊन त्यांनी बरेच दिवस तसं केलं. आम्हाला आमच्या संग फसवणूक बरेच दिवस केली. मग आम्हाला लिहून दिले, लोकांनी बी आम्हाला लिहून दिलं की आम्ही देतो. कुठे जागा दाखवल्या, कुठं घर दाखवले, कुठं जमिनी दाखवल्या, आम्ही देत राहिलो सारखं. आम्हाला आशा लागली. आमच्याकडे काही जमीन नाही तर आमच्या हातावर पोट येतं, आम्ही वाटे चुटे करून खातो. आम्ही शेळ्या, बकरी, गाई चारून, मेंढरा चारून आम्ही खातो. आणि मग तेवढं इकून आम्ही पैसे त्यांना दिले. पण जमिनीसाठी आम्ही प्रयत्न भरपूर केले. आम्हाला आशा लागली. आम्हाला त्यांनी पूर्ण विश्वास दाखवला की आम्ही तुम्हाला फसवणार नाही म्हणून. सरुदा साहेबाकडे नेलं, सरुदा साहेबाला सगळं आम्ही पैसे दिले. ते सगळे आमच्याकडे सगळे हिडिओ येतं, आमच्याकडे सगळे पुरावे येतं, आमच्याकडे सगळे. एवढं करून पण ती आता आम्ही काय म्हणतोय, आम्हाला एक तर जमीन द्या, नाहीतर आमचे पैसे माघारी द्या. पण आता त्यांनी काय केलंय, ती आमच्यावर त्यांनी असं उलट केलंय की ते काय म्हणतात की बाबा आहे ना, तुम्ही आम्हाला व्याजाने दिले. त्यांनी आता आमच्यावर फसवणूकची केस केली का? आता आम्ही आमचे पैसे हक्काचे मागत होतो, आमचे काय लाडी लांबडीचे पैसे नाहीत. पण ते काय करतात, त्यांनी सरपावत्या करून दिलेल्या आहेत. याच्यात काही याचा काही संबंध नाहीये. पण त्यांनी आता असं केलंय की याजाने घेतात की आमचे आई बापाला शिव्या देतात, बायकांना शिव्या देतात. परंतु असं काहीच नाहीये. ते सगळे आमच्यावर फसवणूक चाललेली. आता पैसे नाही, इकडचा गुन्हा झाला, तिकडचा गुन्हा झाला की ते आमच्यावर दाखवतात. ती काय म्हणतात की त्यांनी असं केलंय. आता आम्हाला बी ती म्हणतात की तुम्हाला त्यांच्यावर तसं करू. एक कोकणगावचा गुन्हा झाला, हे श्रीगोंद्याचा गुन्हा झाला. ते म्हणतात त्या मॅटर मध्ये आम्हाला वडितात. का वडितात की आम्ही जाऊन पैसे मागवतो आमच्या हक्काचे, जे त्यांनी आम्हाला फसवणूक करून घेतलेले ते पैसे मागवतोय. म्हणून ते आम्हाला काय म्हणतात की तुमच्यावर ही फसवणूक करू. आमच्याकडे पुरावे येतं. आम्ही कुठे जरी गेले तरी आमच्याकडे पैसे देताना रेकॉर्डिंग आहे, फोन रेकॉर्डिंग आहे, आमच्याकडे नोटरी येतं, आम्हाला विसर पावत्या केलेले आमच्याकडे सगळे कागद येतं. त्याच्यामुळे आमचं आहे ना, नाव तुम्हाला सांगणार येतं. पण आमची बी चौकशी तुम्ही पूर्ण केली पाहिजे. सरकारने चौकशी केली पाहिजे, कसून चौकशी केली पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. सरुदे साहेब सगळं बोलून घ्यावा यांनी सगळ्यांनी मिळून. सरुदे साहेबांनी सगळं आम्हाला फसवलेलं आहे. त्यांना सगळं आम्हाला न्याय पाहिजे. सरोदे साहेब यांनी दोघांनी मिळून आम्हाला फसवलं. आम्ही शेळ्या इकल्या, गुरं इकले, आम्ही रात्रंदिवस कष्ट केला, आम्ही रुपया गोळा केला आणि त्यांनी 3 आयवळ्यांनी आम्हाला फसवलं. त्यांचं नाव किती आहे, मी सोनाली मनसुख चव्हाण. आम्हाला जमिनीची आमिष दाखवून पारधी समाजाची फसवणूक केली. नितीन बाळासाहेब आव्हाळे, अल्ताफ अत्तर शेख, गोविंद मच्छिंद्र नवले, इशरात ललित शेख उर्फ सागर पिसाळ, अण्णा रामदास आढगळे, मोहित मनसूद मनियार उर्फ बाबा यांनी सगळ्यांनी मिळून आमची फसवणूक केली. तुला जमीन मिळूनच देईन, तू भूमींचा दाखला काढ, तू 7-12 उतारा गोळा कर, तू पैसे दे आम्हाला. तुझ्या नावाने, माझ्या नावाने त्यांनी नोटऱ्या करून दिल्या, आम्हाला बिल्डिंग लिहून दिली, गाळे लिहून दिले, इसर पावती करून दिली. आणि आता आम्हाला कोकणगाव मेट्रो सारखा आम्हाला धमक्या देतो, तुम्हाला असं करीन, तुला तसं करीन. मला शिवीगाळ केली. मी त्यांच्या घरी गेली की असं म्हणतात की बाबा
ह्या मॅटर मध्ये घेऊ, नगरपालिकाच्या मॅटर मध्ये वडीत्यात आम्हाला, कोकणगाव मॅटर मध्ये खोट्या गुन्ह्यात आम्हाला अडकित्यात. हे कशासाठी आमचा अन्याय? नितीन आयवळे यांनी सरोदे साहेबा संघ मिळून आम्हाला राजूर अकोलेला नेऊन आमच्या संघ त्यांनी फसवणूक केली. आमच्या संघ माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, व्हिडिओ आहे, पण तो वारंवार आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. हे डीएसपी साहेब, डिप्युटी साहेब, श्रीगोंदा साहेब यांनी माझी चौकशी केली पाहिजे. यांच्या सगळ्यांना यांना बोलून माझ्या समोर यांनी न्याय माझा मिळून दिला पाहिजे. माझे लेकर बाळ शाळा शिकत आहेत. माझा जर यांनी निर्णय नाही घेतला तर मी आंबर उपोषण करणार. बरं, आपण कुठल्या ठिकाणी करणार आहे? ज्या ठिकाणी ते कार्यालय आहे त्या ठिकाणी करणार? नगर डीएसपी ऑफिस, कलेक्टर ऑफिस, कलेक्टर ऑफिसवर आम्ही उपोषण करणार. आम्हाला उपोषण तर आपण काय बोलणार आहे? अरे बोल तर ची मार पैसे लाय पट्टे करी. नितीन आयवेळेला 5 लाख रुपये दिले दवाखान्याला, जमीन देऊन दिली, जमीन लिहून दिली, सर पावती करून दिली आणि त्याचा बाप आजारी होता. पण दिले चेक बी दिलेले आहेत. आणि गेले ती म्हणले का 5 एकर देतो, 2.5 एकर. 2.5 एकर सर पावती म्हणून 2.5 एकर देऊन दिलेले आहे. बोलू करू नये. पैसे पावती आणि चेक त्याने संपूर्ण लोकांचे डबल फसवले, पण स्वतःचे वावराव सगळं त्यांनी फसवले की मला 2.5 एकर 1 हेक्टर माझ्या वडिलांना पैसे दिले, वडिलांना लिहून दिलं. त्याच्या वडिलांच्या नावावर मला नोटरी करून दिली. बोल. चेक आहे माझ्याकडे पैशाची नोटरी आहे, 3 लाखाची नोटरी आहे. आपण मला फसवणूक केलं की मी म्हणतोय बाबा माझे पैसे तरी पाहिजे, नाही तर मला जमीन तरी द्या. ते कोणतंच नाही, ते नुसतं म्हणतोय का देतो, पुढं महिन्याने देतो, 2 महिने देतो, असं 3 वर्ष चालले. आणि ते जमीन त्याने पहिलेच आधीच कोणाला इकली, पहिले ते विकलेली त्याने बापाने इकडे इकली होती. त्याच्या नितीन आयवळेने त्याने फसवणूक केली. माझ्याकडे पैसे मला दिले, माझ्याकडून घेतले. मी बकरी काही काम मोल मजुरी करून मी बकरी सांभाळून, माझ्याकडे बकरी होती 5 खंडी बकरी इकून, बोकडं, शेळ्या, मेंढ्या, बोकडं, करड मोठे इकून मी पैसे असं रुपया जमा करून मी ते जमीन माझीच घे बाबा, तुला दुसऱ्याची नाही मी देणार. सकल पारधी समाजाचा खरोखरच इथं दुःख आहे आणि दुःखाची भावना व्यक्त केलेली आहे. खरोखरच पारधी समाज अजूनही वंचित आहे आणि पुरावे सहित ह्यांच्याकडे नोटऱ्या देखील आहे. आणि येणाऱ्या काळात ज्या ठिकाणी अकोले या ठिकाणी देखील आंदोलनाला तयार आहे, कोण सरोदे आहे त्या ठिकाणी आंदोलनाला तयार आहे. खरोखरच रत्न वार्ताहर टीमच्या वतीने न्यूज 24 तास.